भाग 1. विजेच्या रात्री जन्मलेला मुलगा. एका छोट्या डोंगराच्या गावात जोरदार वारा सुटला होता. आकाशात विजा चमकत होत्या आणि मोठा गडगडाट होत होता. तारीख होती 10 जुलै 1856. गावाचं नाव स्मिलजान. आजचे गाव क्रोएशियात आहे, तेव्हा ते ऑस्ट्रियन साम्राज्याचा एक छोटा भाग होतं. त्या वादळी रात्री एक लहानसं घर अंधारात हरवलेलं, पण त्या घरात चाललं होतं एक विलक्षण नाट्य. मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशात आत एक स्त्री प्रसूती वेदनांनी विव्हळत होती. बाहेर विजांचा कहर आणि आत एका नाजूक क्षणाची वाट पाहणं. शब्द थांबले, श्वास रोखले गेले आणि अखेर जन्म झाला. मुलगा झाला. घरात एक क्षणभर आनंदाची लहर उसळली, पण त्याच वेळी आकाश पुन्हा कडाडलं. वीज पडल्यानं खिडकीत प्रकाश चपळासारखा चमकून गेला. एका वृद्ध स्त्रीने घाबरत कुजबुजून म्हटलं, असं वादळ, अशा विजा आणि अशा वेळी जन्म काहीतरी अपशकुन वाटतो ग. पण त्या बाराची आई शांतपणे उठून बसली. तिच्या डोळ्यात दुःख नव्हतं, भय नव्हतं, होता फक्त विश्वास. ती हळूच म्हणाली, हा मुलगा विजेसारखा नाही, तो प्रकाश घेऊन आलाय. आणि त्या रात्री त्या गूढ आकाशाखाली विजांच्या गडगडाटात निकोला टेस्ला या अद्भुत युगपुरुषाचा जन्म झाला. निकोला लहान होता, पण त्याचं मत ते आकाशासारखं विशाल आणि सागरासारखं खोल. दुसरी मुलं धावत, खेळत, गोंगाट करत गावभर उड्या मारत असत, पण निकोला तो वेगळाच. तो झाडाखाली शांत बसलेला असायचा, एकटाच, पण कधीच एकटा वाटायचा नाही. त्या झाडांच्या सावल्या जणू त्याच्या सोबत खेळत असत. तो आकाशाकडे पाहत राहायचा, जणू काही नक्षत्रांशी संवाद साधायचा. कधी डोळे मिटून हलक्या श्वासात काही विचारात हरवून जायचा. कधी एका लाकडाच्या तुकड्याकडे बघत त्यावर बोटानं रेषा काढत काहीतरी रेखाटत राहायचा. आई जवळ येऊन हळूच विचारायची, काय करतोस निकोला? तो डोळे उघडून तिच्याकडे पाहायचा आणि म्हणायचा, आई, डोळे मिटले की माझ्या डोक्यात एक यंत्र फिरताना दिसतं. ते फिरतंय, चमकतंय, काहीतरी करतंय, पण मी अजून ते समजून घेतोय. आई त्याच्या कपाळावर हात फिरवत म्हणायची, मला कळत नाही तू काय विचार करतोस, पण काहीतरी विलक्षण असतं तुझ्या डोळ्यात. त्या क्षणी कुणालाच कल्पना नव्हती की त्या झाडाखाली बसणाऱ्या, स्वप्न पाहणाऱ्या मुलाच्या कल्पनांनी भविष्यात जगाचं रूपच पालटलं जाईल. निकोलाचा एक मोठा भाऊ होता, डेन. अत्यंत हुशार, चुणचुणीत, घरातल्या सगळ्यांचा लाडका. डेन जिथे असायचा तिथे घरभर उत्साह आणि चैतन्य पसरायचं. त्याचं हसणं, बोलणं घरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करायचं. निकोलाचं त्याच्यावर अपार प्रेम होतं, पण नियतीच्या मनात काही निराळच होतं. एक दिवस एका दुर्दैवी अपघातात डेनचा मृत्यू झाला. क्षणात सगळं बदलून गेलं. ज्याच्या अस्तित्वानं घर जिवंत वाटायचं तोच आता नव्हता. घरात एक गूढ शांतता दाटून बसली. हसणं हरवलं, बोलणं थांबलं. काळजावर दुःखाची एक खोल सावली पसरली. निकोलाच्या मनावर या घटनेचा खोल परिणाम झाला. तो अधिकच गप्प झाला, एकदम शांत, आतल्या आत हरवला. पण त्या शांततेआड त्याच्या मनात काहीतरी उसळत होतं. आता त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, होती ती एक जिद्द, एक ठामपणा, काहीतरी मोठं करून दाखवायची. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल, काही शिकायला मिळालं असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि डिजिटल नारी विथ अनु या चॅनलला सबस्क्राईब करा.